नवनीरदाभात पितांबरा धरुण बिंब फलाधरोष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखाधर विंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने श्री संताचे या विद्यांचे अधिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरुची ती नमस्कार होणे आता हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायना वडी हेची माझी सर्व जोडी वस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग हा विश्वंदनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा यांचा चार चरणाचा आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा असणारा हा अभंग आहे. आजचा अभंग म्हणजे काही लोकांच्या परिचित नाही असा नाही, पण जवळजवळ वारकरी संप्रदायामध्ये ज्या अभंगाला असं विशेष महत्व आहे असा अनन्य साधारण स्वरूपाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा देवाच्या समोर उभे आहे आणि कदाचित देवानीच तुकाराम महाराजाला विनवणी केली असेल की महाराज काही मागा. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले देवा मला तर नको आहे, पण द्यायचंच असेल हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, मला तुझा विसर पडू नये एवढं मला तुम्ही दान द्या. देवाने विचारलं असेल महाराज ठीक आहे की तुम्हाला माझा विसर पडणार नाही, करणार काय? तर महाराजांनी सांगितलं गुण गायीन आवडी आवडीने, म्हणजे बळजबरीने नाही विधीने नाही तर आवडीने तुझ्या गुणाचं वर्णन करीन. आणि देवा तुझ्या गुणाचं वर्णन करणं माझ्या आयुष्याची खरी जोडी आहे, अर्थात कमाई आहे. खरं तर असं आहे की प्रलोभनाचे काही प्रकार असतात. देव काय करतो जेव्हा एखादा निष्काम भक्त भगवत प्राप्तीसाठीच भगवंताची भक्ती करतो त्यावेळी देव त्याला अनेक प्रकारच्या वृद्ध्या मोठेपण पैसा आदला सगळं देत असतो. आणि मग हा भक्त काय करतो की त्या अनात्म पदार्थामध्ये काय होतं की गुंततो आणि भगवत प्राप्तीपासून बाजूला जातो. हा धोका तुकाराम महाराजांना माहिती होता, म्हणून महाराज म्हणतात देवा की मला तुझ्या स्मरणा व्यतिरिक्त तुझ्या गुणाच्या अनुवादा व्यतिरिक्त तू जर कदाचित मला मुक्ती देत असेल तर ते सुद्धा नको. न लगे मुक्ती आणि संपदा. आणि परत तुकाराम महाराजांनी एक मागणी केली संत संगती सदा, सतसंगाची संगती ती. आणि तुकाराम महाराज म्हणतात देवा मला जर तुझा विसर पडत नसेल आणि संतांची संगती सतत घडत असेल तर जगामध्ये आणि मला वाटतं पारमार्थिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल तर गर्भवासाचं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात देवा मला जर विसर पडत नसेल तर गर्भवासाचं दुःख सुद्धा मी सुखानं स्वीकारायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी विठाला विठाला. आपल्या मर्यादित वेळेच्या त्या अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे की आज आपल्या जिरडगाव येथे हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ब्रह्मलीन साहेबराव महाराज कोठाळकर परमादरणीय श्री हरिभक्तीपारायण वेदांताचे गाडे अभ्यासक आणि साधू वृत्तीला असे असणारे जागणारे आमचे बळीराम बाबा माघाडे आणि यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी जिरडगाव यांच्या प्रयत्नातून सुरू असलेला हा महोत्सव. आणि या सोहळ्यामध्ये आजच्या 7व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे ग्रामस्थाच्या मार्फतच आमचे परमस्नेह हरिभक्तीपारायण जनाबापू यांच्याद्वारे आली. सेवेसाठी हजर झालो. एकदम त्या ठिकाणी मला चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे. साऊंड सिस्टीम चांगली आहे. योगायोगानं आज
2 जिजा इथे म्हणजे आमचे काकडे जिजा पण आहे, आनंदी जिजा पण आहे, बाकी बरीच मंडळी आहे. 2 तरुण वादक आहे, फक्त म्हातारे माणसं सांभाळून नाही बरं का. कारण आहे तुम्हाला चक्रधार का आवाज दिला नाही त्याचं एक कारण आहे. आणि गावकऱ्याला सुद्धा एक विनंती राहील माझी. आमचे शिवाजी महाराज काकडे यांनी जवळ 3-4 गावामध्ये तो उपक्रम राबवला. कोणता? 7 ते 9 कीर्तनाचा. आता आपले तुम्हाला आल्यानंतर कळालं की अख्खं गाव जेवते, आणि अख्खं गाव जेवल्यानंतर मला वाटतं तुम्ही जर 6 ते 8 किंवा 7 ते 9 कीर्तन केलं तर काही बिघडणार नाही. बरं, लोक जेवून घालायचं कीर्तन करायचं असलं तरी करा, पण किमान वेळ 8 ते 10 ठेवा किंवा 8:30 ते 10:30 ठेवा. ही वेळ आता काय होऊन राहिली की जास्त पुढे चालली. 9 वाजायची वेळ आपल्याला उशीर झालेला आहे. आणि म्हणून मी सुद्धा अभंग असं सरळ सरळ घेतले. काही लोकांचा आमचं क्लेम आहे की महाराज आम्हाला कीर्तनामध्ये झोप येते. मी सांगतो की कीर्तनामध्ये कधी झोप येत नाही. काय होतं सांगू का? दिवसभर माणसं थकतात, संध्याकाळी जेवण करतात आणि इथे कीर्तनाला लागले की त्यांना झोपा येतात. मग कीर्तनात झोप येते असं म्हणायचं का झोपाच्या वेळेत कीर्तन सुरू होतं असं म्हणायचं? कीर्तन झोप येत नाही. आपल्या झोपाच्या वेळेत काय होतं की कीर्तन सुरू होते. विठ्ठला एकदम चांगल्या भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा. माझ्याकडे सेवा आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही नियम आहे, काही लिखित आहे, काही अलिखित आहे. लिखित नियम कोणते आहे? लिखित नियम ते की साधू संतांनी लिहून ठेवलेले जे नियम आहे त्याला काय म्हणायचं? लिखित नियम. कीर्तन करायचं म्हटल्यानंतर कीर्तनाचे काही लिखित नियम आहे महाराज. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करून मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची, ऐसे कीर्तन मर्यादा हे संताच्या घरची. ही संताच्या घरची काय की कीर्तन मर्यादा आहे. किंवा चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनाचा हा सुद्धा दंडक आहे. पण आमचे जे पूर्वसूरी आहे किंबहुना जे आदरणीय आहेत, मग देगलूरकर घराणं असेल, साखरे घराणं असेल, जोग महाराज असतील, यांनी काही नियम घालून दिलेले. कोणते? की बा उपांत्य दिवशीच्या सेवेसाठी हा मागणीपर प्रकरणातील अभंग असायला पाहिजे. असं काय की एक दंडक आहे. आता लोक पाळीत नाही, हा भाग वेगळा आहे. मी एका गावाला गेलो, पहिल्या दिवशीच्याच कीर्तनकाराने अभंग कोणता घेतला माहितीये का? त्या ठिकाणी हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. असं नाही, कारण आपल्या वारकरी संप्रदायाचं मला वाटतं चांगल्या प्रकारचे पुढे त्या ठिकाणी पालन पोषण करणं ही आपली सुद्धा काय की जबाबदारी आहे. आणि म्हणून 7 दिवस आपण या ठिकाणी कोणी अन्नदानाच्या रूपाने, कोणी टाळकऱ्याच्या रूपाने, कोणी वायुनाऱ्याच्या रूपाने, तुम्ही श्रोत्याच्या रूपाने, कोणी इथे झाडून घेतलं असेल याच्या रूपाने सेवा केलेली आहे. आणि सेवा झाली की आपल्याला मागण्याचा का पोहोचतो, हक्क पोहोचतो. मग आता तुम्ही सगळ्यांनीच जर इथे सेवा केली आणि तुम्ही सगळेचे सगळे जर देवाकडे मागायला गेले तर मला वाटतं काही एक मागणार नाही. एक मागेन का? तुम्ही तुमचं वेगळं मागता, हे यांचं वेगळं मागेल, हे यांचं वेगळं मागेल. एखाद्याला पोरग नसेल ते म्हणे पोरग व्हावं, एखाद्याच लग्न झालं नाही ते म्हणे लग्न व्हावं. मला वाटतं देव आरळून जाईल. त्याच्यासाठी आपल्या सगळ्याच्या मागणीचं प्रतीक म्हणून मी देवाकडे आज मागणी करणार. विठ्ठला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे परिचयच आहे. अगोदर या अभंगाचे काही 1-2 वैशिष्ट्य आपल्या समोर मांडतो. पहिलं वैशिष्ट्य हे आहे की हा अभंग माहित नाही असा महाराष्ट्रात माणूस नाही, आणि किमान हिंदू धर्मात तरी नाही. हा अभंग माहित नाही असं मला वाटतं हिंदू धर्मात माणूस नाही. आणि एखादं जर तुम्हाला म्हटलं की मला हा अभंग माहित नाही तर समजा तो माणूसच नाही. बस मला ह्याची दान द्यायला माहितच नाही असं नाहीये. हा अभंग जवळजवळ सगळ्यांच्या काय की परिचयाचा. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, एकाही टाळकऱ्याने पाठ न करता पाठ झालेला अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. आता याला कोणाला विचारायचं हा अभंग पाठ केला तर पाठ झाला, हा काय झाला की पाठ झाला. मला जरा कूट अभंग घेण्याची सवय आहे. आणि कूट अभंग घेतला की टाळकऱ्यांचा पहिला प्रयत्न असतो किंवा आपल्याला प्रमाण व्यवस्थित देता यावीत म्हणून ते काय करतात. पूर्वीच्या काळात, आता नाही, आता मोबाईल काढला, पण पूर्वीच्या काळामध्ये कागद काढायचे, पेन काढायचे आणि आम्ही म्हणायला लागलो की बरोबर काय करायचे की लिहून घ्यायचे. मला 41 वर्षामध्ये या अभंगाच्या बाबतीत असा अनुभव नाही.
कसा मी हा अभंग घेतला आणि एखाद्याने लिहिण्यासाठी खिशातून कागद आणि पेन काढला असून मी माणूस नाही पाहिला बरं का तिचा. आणि समजा इथून पुढे हा अभंग घेतल्यावर जर एखाद्याने लिहिण्यासाठी हा कागद आणि पेन जर काढला त्यांना असंच आजच टाळ गळ्यात घातला असं समजायचं बाकी म्हणून सगळ्याच्या परिचयाचा अभंग. तिसरं कारण तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये काकड्याचं भजन बंद करायचं असेल तर हा अभंग घ्यावा लागतो. गाथा भजन बंद करायचं असेल हा अभंग, हरिपाठ बंद करायचा असेल म्हणजे वारकरी संप्रदायातील भजन या अभंगाशिवाय बंद होत नाही. आणि म्हणून मी विनोदा सांगत असतो की ज्याला भजनाचं लय जीवात ते ह्या अभंगाचे जास्त वाटतात ते म्हणते खरे तुमचं ते ह्याचे दान द्या घेऊन टाका ना. म्हणजे याचा अर्थ हा सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे, विनोदाचा भाग सोडून द्या. पण तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये देवाकडे मागणी केलेली आहे. एक लक्षात घ्या, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक कीर्तनकार झालेले, पण कीर्तन करीत असताना एक नियम आहे की अभंगाच्या जवळून जवळून ते कीर्तन चाललं पाहिजे. कसं चाललं पाहिजे? अभंगाच्या जवळून. आता राहिलं नाही लोक ते पूर्वीचा काळ, पण पूर्वी वखर हाणायचे लोक वखर, आणि वखर चालल्यानंतर बरोबर जांभळ्यावर जांभळं चाललं पाहिजे त्याला म्हणायचं खरा वखर हाणणार. आता काही वखर हाणणारे असे होते की तिचा फाटा ठेवायचे, काहीचा हाताचा फाटा. मला वाटतं त्या वखर हाणणाऱ्या कोण कणा सुद्धा पडू नये त्याला म्हणायचं खरं वखर हाणणारा. आता तर काही वखर असे चालले की एक उलटा ऐकून आणि दुसरा उलटा ऐकून त्याला वखर हाणणारे म्हणायचं. तसं अभंग म्हणत असताना, अभंग सोडवित असताना, अभंगात सोडविण्याची 2-3 प्रकारची पद्धती आहे. पदापदाचं चिंतन करणे हे एक अभंग सोडविण्याची एक पद्धती आहे. पदापदाचं चिंतन म्हणजे काय? हेची याचा विचार, दान याचा विचार, देगा याचा विचार, पदापदाचं चिंतन. दुसरी पद्धती अशी आहे की अभंग घेतल्यानंतर अगोदर प्रत्येक सिद्धांताच्या वेळेस पूर्व पक्ष मांडायचा आणि पूर्व पक्ष मांडून पूर्व पक्ष करतो काय. आपण जर विचार सागराचे ग्रंथ सोडले तर त्याच्यामध्ये माहितीये का, आपण जर सकल दुःखाची निवृत्ती परमानंद प्राप्ती अशाला मोक्ष म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? मोक्ष. तर पूर्व पक्ष हे मानतो की सकल दुःख निवृत्तीची परमानंद प्राप्तीची कोणाला गरजच नाही, तुमचा मोक्षाची सिद्धी कशी होईल. म्हणजे तो काय करून राहिला की तुमचा जो मांडलेला सिद्धांत आहे हाच पहिला नाकाम करून राहिला. तुम्हाला एक सोपं सांगतो मी, सोपं त्या विचार सागरावर सांगतो कसं. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की विचार सागराचे अधिकारी पामर नाही. कोण नाही? पामर विषयी नाही. मुमुक्षुत्व जाणाव्या लागी भजे आणि मुक्ताला गरज नाही. मुक्ताला काय नाही? गरज नाही. मग त्यांचं असं म्हणणं आहे की खवणे याचे गावी पाटा उभे काय करावी असं माऊलीने लिहिलंय. नागव्याच्या गावामध्ये कापडाचं दुकान नेऊन काही अर्थ नाहीये. मग तुमचा जर मोक्ष मिळवण्यासाठी कोणी अधिकारीच नाही तर ग्रंथच मानता कशाला? म्हणजे ज्याला कळालं त्याला गरज नाही आणि ज्याला कळत नाही तो तुमच्याकडे येत नाही. आलं काय सांगा? एकदा काय झालं, असं सप्ताह सुरू होता, जुना काळाचा काम आहे. सप्ताह सुरू होता आणि 2 जण नुसती जे होते माणसं हिंडत त्या सप्त्याला आले आणि त्या सप्त्याला आल्यानंतर खायचे प्यायचे. मग गावकऱ्यांनी विचारलं पाहू काही कीर्तन वगैरे येतं का? ते म्हणे आपल्याला कुठं प्रसंग येणार आहे, येतं म्हणे कीर्तन. मला बरी त्यांची सोय झाली. योगायोगाने एक महाराज गैरहजर होते आणि गैरहजर म्हटल्यानंतर लोक म्हणे आता कसं करता म्हणे, आता एक काम करा, आपली 2 आलेले त्याच्यातले एकाला कीर्तन करा. याला कीर्तन येत नव्हतं तिथं. जिथं व्यवस्था होती तिथे गेले लोक असं कावड मारलं म्हणे, का हो तुमच्यातलं कीर्तन कोणाला येतं म्हणे? आम्हाला दोघाला येतं म्हणे. 1 जण कीर्तन करा म्हणे. 1 जण कीर्तन करा म्हणे. ते म्हणे आता लय बाका प्रसंगाला आपल्याला तर येत नाही, पण त्याला तेवढं माहिती होतं ना, फटका बांधायचा, कमर बांधायची, थोडस नमन करायचं. आणि मग त्याने काय केलं, कीर्तन सुरू झालं ना, अभंग सुरू केल्याबरोबरच काय म्हटले माहितीये का, या अभंगात तुकाराम महाराज काय म्हणतात तुम्हाला कळतं का? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. या अभंगात तुकाराम महाराज काय म्हणते तुम्हाला कळतं का? आता पुढे बसणार म्हणले बाबा कळतं. मग तुम्हाला कळतच तर कशाला अभंग सांगत म्हणे ज्ञानेश्वर माऊली. तिसऱ्या दिवशी पुन्हा एक महाराज गैरहजर, चला आता याची सोयीच करू. ती पुन्हा उभं राहिलं. सगळे गावकऱ्यांनी ठरले की आज असं म्हणायचं की आपल्याला आम्हाला कळत नाही.
पुन्हा म्हटलं या अभंगात तुकाराम महाराज काय म्हणतात तुम्हाला कळतं का? ते म्हणे आम्हाला कळत नाही. तुम्हाला कळतच नाही तर सांगायचं कशाला म्हणे. माझा शब्दांत काय झाला म्हणजे ज्ञानीही मोक्षाचे अधिकारी नाही आणि अज्ञानीही मोक्षाचे अधिकारी नाही. पण वेदांत तत्वज्ञानाने त्याच्यामध्ये अशी सोय काढली की जिज्ञासू मात्र त्याचे अधिकारी आहे. विठाला पूर्व पक्ष स्थापन करून सिद्धांताला चॅलेंज देणं, मग सिद्धांतांना पूर्व पक्षाचं खंडन करून सिद्धांताचं मंडन करणं, अशी एक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शुद्ध कीर्तन सोडविण्याची पद्धती आहे. विठाला मी प्रत्येक चरणाला पूर्व पक्ष मानणार आहे आणि पूर्व पक्ष मानून त्याचं काय करणार आहे की चिंतन करणार आहे. कसं तुम्हाला सांगतो. आता हा जो अभंग आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी काय केलेले की मागणी केलेली आहे. म्हणजे देवाकडे काय केली मागणी केली. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणजे याचाच अर्थ असा की तुकाराम महाराज देवाकडे मागणी करतायत. मग माझा मूळ मुद्दा माझा पूर्व पक्ष माझी शंका ही आहे की तुकाराम महाराज हे मागणारे आहेत का मागणारे नाही, हा पहिला मुद्दा पाहू आपण. विठाला विठाला या मृत्यू लोकांमध्ये एक वर्ग असा आहे तो जन्माल्यापासून तर मरेपर्यंत मागत राहतो, उठल्यापासून तो झोपेपर्यंत मागत राहतो, असा एक वर्ग आहे. एक वर्ग असा आहे की तो कळायला लागल्यापासून नाही अवताराला आल्यापासून अवतार संपेपर्यंत देत राहतात. याचं नाव आहे संत. आता सोप्या भाषेत सांगणार आहे. जो जन्माल्यापासून मरेपर्यंत मागतो त्याचं नाव आहे जीव आणि जे अवताराला आल्यापासून देत राहतात त्याचं नाव आहे संत. गाता तोची एक जाणा नारायणा स्मरणी. परत तिसरा एक वर्ग आहे जगामध्ये त्याला अयाचित वृत्तीने म्हणतात. अयाचित वृत्ती म्हणजे कळते का तुम्हाला? याचित म्हणजे याचना, जे कधीच मागणी करीत नाही त्याला कोणती वृत्ती म्हणायची? अयाचित. म्हणजे एखाद्याने 1 रुपया दिला तरी सुख नाही दुःख नाही आणि एखाद्याने 1 लाख दिले तरी सुख नाही दुःख नाही, याला कोणती वृत्ती म्हणायची? अयाचित वृत्ती. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मागणारे नव्हते पण अयाचित वृत्तीने जगणारे सुद्धा नव्हते. आपल्याला सगळ्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबर यांचा सन्मान करण्यासाठी नजराणा पाठवला. आता लोक काय करून राहिले माहितीये का? तुकाराम महाराजांचं वैराग्य किती मोठं होतं ह्याच्यासाठी महाराजांना बरे झाले तेव्हा निघाले दिवाळी म्हटले होते. तर लोक महाराजांचं वैराग्य नाही सांगत, आता महाराजांचं दारिद्र्य समाजाला सांगून राहिले. आता जगामध्ये पहिली कर्जमुक्ती जर कोणी केली असेल तर तुकाराम महाराजांनी केलेली आहे. कर्जमुक्ती करण्याचं काम पहिलं कोणी केलंय? महाराजांचं वैराग्य सांगायला पाहिजे. नाही महाराजांची लय दैन होती बाप्पा, महाराजांची लय दैन नसते. महाराजांची खूप मोठे होते महाराज. तुकाराम महाराज खूप मोठे होते महाराज. एकदा काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मनात आलं की महाराजांचा सन्मान करावा. हे बघा, सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे आणि त्या पुरस्काराबरोबर एक 5 लाख रुपयाची रक्कम दिलेली. तर सचिन तेंडुलकरला पैसे कमी म्हणून ती रक्कम आहे, एक सन्मान म्हणून आहे. सन्मान पैसे कमी आहे म्हणून नाही आहे. तसं तुकोबरायला कमी होतं म्हणून महाराजांनी नजराणा पाठवला असं नाहीये. महाराजांचा सन्मान म्हणून पाठवला. त्यावेळेस महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, दिवट्या छत्र्या बोडे येतो बऱ्यातून बळी. एकदा शिवाजी महाराज तुकोबराच्या कीर्तनात बसले आणि छत्रपतींना खरंच वैराग्य झालं. कारण वैराग्यवान जगद्गुरु तुकोबराच्या मुखातल्या शब्दाने छत्रपती शिवाजी महाराजांनाच वैराग्य झालं. छत्रपती घरी गेले, महाराज भंडारा डोंगरावर गेले आणि आताच्या काळात त्याला आपण बॉन्ड म्हणतो, पहिल्या काळात लखोटा म्हणायचे. शिवाजी महाराजांना लखोटा तयार केला, देणारे छत्रपती शिवाजी आणि घेणारे तुकाराम महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्राची राज्याची मालकी शिवाजी महाराजांनी तुकोबरायला त्या लखोट्यावर दिली. भंडारा डोंगरावर गेले आणि गेल्यानंतर शिवाजी महाराजांना दर्शन घेतलं. महाराज, आजपासून हे सगळं राज्य याचे मालक तुम्ही आहे.
इथं जर आमच्यासारखे महाराज असते तर रात्रीलाच नोंद करून घेतली असते तलाठी मंडळ अधिकारी बोलवायचे, त्याला सांगायचं की जाऊ दे तुला काय पैसे लागतात घे, पण महाराजांनी घेतलं नाही. महाराजांनी सांगितलं की शिवबा हे राज्य माझं आहे, पण आता एक काम करायचं, माझ्या गुरुचं राज्य म्हणून तू काय करायचं की या राज्याचा सांभाळ करायचा. याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांना द्यायला लागलं तरी त्यांनी घेतलं नाही, असे अयाचित वृत्तीने जगणारे तुकाराम महाराज. विठ्ठला महाराजांनी मागितलं का नाही, का मागितलं नाही हे बघा. किती मोठा माणूस असू द्या तर त्यांना मागणी केली की तो लहान होतो, किती मोठा असतो मागितलं ना त्याने तो लहान होतो. एक राजा असतो पण तो दान करणार असतो. आणि भिकाऱ्याला असं वाटलं की सकाळी जावं, राजा प्रसन्न असतो काहीतरी मागावं. एवढ्या सकाळी गेले की ते सगळे बेसावत होते, कोण सगळे तिथले शिपाई वगैरे. राजा उठला, स्नानगृहातून स्नान करीत, मंत्र म्हणीत म्हणीत, पूजा करीत करीत देवघराकडे निघाला. मंत्र म्हणीत गेला, हा एकदम नाही राजेसाहेब. तेवढे त्या शिपाईने त्याला अडवलं, म्हणजे थांब, राजा पूजा झाल्याशिवाय काही बोलत नाही, तोपर्यंत तू इथं थांब. राजाने पाहिलं आपल्याकडे कोणतरी सकाळी आलं. हा भिकारी त्या देवघराच्या बाहेर बसला आणि बसल्यानंतर राजाचं आत पूजा सुरू झालं. पूजा झाली, पसाय झालं, राजा उभा राहिला आणि देवघरातील देवाला हात जोडून एक विनंती करू लागला आणि एक मागणी करू लागला की देवा, आतापर्यंत तुला काहीच मागितलं पण मला एक तू दे आता काय. आणि ती मागणी कशी होती माहितीये का मला? आता आम्हाला काही लोक त्यांच्या शेतात वगैरे नेतात आणि ते काय म्हणतात, हे बाबा हे 3 एकर तुकडा आपलंच आहे, इकडं 2 एकर आपलंच आहे, फक्त माझा 1.5 एकर दुसऱ्याच्या बात घेतलं नाही एकदा मग काही अडचणच नाही, असं काही म्हणते का नाही. तर राजा म्हणतो दुसऱ्या राजाचा एक 10 चौरस किलोमीटर प्रदेश माझ्या राज्यात शिरला. मी 3दा स्वारी केली परंतु मला तो प्रदेश मिळाला नाही. आता उद्या मी स्वारी करायला चाललो आणि देवा तेवढा प्रदेश मला आला, मी तुला काहीच मागणार नाही. आणि राजा उठला आणि आपल्याकडे कोणीतरी आले होते आणि म्हणून त्याला सांगण्यासाठी, त्याला बोलण्यासाठी राजा गेला आणि हे भिकारी उठलं आणि वापस निघाला. राजाने त्याला बोलवलं, इकडे म्हणे. तो कोण? म्हणे मी भिकारी. कशासाठी आलो? म्हणजे राजसाहेब मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलो होतो. मग मूर्खा 1 घंटा इथं बसला, पूजा होईपर्यंत थांबला, मग मला बोलला नाही, मागितलं नाही, वापस कसं काय चालला? तरी त्याचं उत्तर फार सुंदर होते. म्हणे राजासाहेब मी एक भिकारी माणूस आहे आणि मी फार मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे मागायला आलो होतो, पण इथं आल्यानंतर मला एक दुसरा भिकारी दिसला. मग पहिला भिकारी जर दुसऱ्या भिकाऱ्याकडे गेला तर मला वाटतं दुसरा भिकारी पहिल्या भिकाऱ्याला देऊ शकत. 2 भिकारी एका जागेवर कमी मिळाल्यानंतर काय देणार आहे? ते राजा होता का आपल्यासारखं? तर राजाला एकदम इंडिकेटर लागले त्याचे. गाढवा मला भिकारी म्हणतो. म्हणे हो. म्हणे का? जो मागतो तो भिकारी, जो मागतो ना, तुम्ही काहीतरी मागितलं ते द्यावं. म्हणे हो. मग तुम्ही भिकारी नाही तर कसे? म्हणे हा, फक्त फरक करायचा असेल तर एवढं करा. म्हणजे आम्ही हलकट भिकारी, तुम्ही स्टँडर्ड भिकारी. कोणते भिकारी आहे? स्टँडर्ड एअर होस्टेस असतात. कुठं? विमानामध्ये असतात का नाही? ते हवाई सुंदरी, हवाई ते सगळे माणसं पोरं असतात पाणी द्यायला विमानामध्ये. ते काय? अरे आपल्या हॉटेलीतले वेटर सारखे ते वेटर आहे. दुसरे त्याला काय फरक पडते? स्टँडर्ड आहे, हलकट साधे. मला कळालं का? संसारातलं मागणं हे मागणंच आहे. आणि राजा मागित होता हे सुद्धा काय की मागणं आहे. म्हणून ज्यांनी मागितलं नाही असे तुकाराम महाराजांनी म्हटले एका ठिकाणी, काही मागणे
मागणे हे अमानुचित. आता काही या पदाचं थोडं चिंतन करू. काही म्हणजे काहीच नाही बरं कधी झालं. काही म्हणजे काहीच नाही. एक कोरोनाच्या अगोदर मी पाचोरा जळगाव खानदेशकडे कीर्तनाला गेलो आणि 7 ते 9 कीर्तन होतं, पण भूक लागली होती आणि 6:30 वाजता मी तिथे जाईल आणि त्यांचा फोन आला, मला आले मला जेवायचं. गेलो तिथं आले ते जनमकू सारखी माणसं, मला जेवायचं म्हणजे चला मग जेवायला काय म्हणते तिखट डाळ, मला डाळ दिलत नाही म्हणे मग ठेसा खातात, मला ठेसा नाही झाला. बरं म्हण मी 10 मिनिटं देतो, मला वाटलं सोय लावायला गेलं असं काहीतरी. लगे इकडं रामकृष्ण हरी सुरू झाला, विठोबा रुपये मला म्हणचाला कीर्तन. मी म्हणलं जेवायचं काय झालं ते म्हणजे बघतो. मी म्हटलं डाळ खात नाही, चटणी खात नाही. मग मी डाळ आणि चटणी खात नाही का काहीच खात नाही? अरे पण मी ते डाळ आणि चटणी खात नाही, पण काही खातो ना, काही खात नाही आणि काही मात्र काय करतो खातो. महाराज काय म्हटले, काही मागणे हे अमानुचित आणि पण काही मागणे आम्हाला उचित आहे. आलं का ध्यानात तुमचं? काही मागणं योग्य नाहीये, पण काही मागणं कसं योग्य आहे. अखंड जया तुझी प्रीती मद दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझं बाणाने कंटाळा. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, मागणी चांगली आहे का वाईट आहे असा जर प्रश्न तयार केला तर मागणी चांगली वाईट त्या मागणीच्या स्वरूपावर अवलंबून आहे. मागणीचा जो विषय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. कल्पना करा की तुमचा मुलगा लातूरला शिकायला आहे आणि त्याने फोन केला तुम्हाला की बाबा मला फोन पे वर तुम्ही काय करा की 10,000 रुपये टाका. काका म्हटलं, त्याला विचारलं काय म्हणे माझ्या मित्राचा बर्थडे म्हणे आणि आम्हाला मस्त आईस करायची म्हणे, द्यायचे का पैसे? ते नाही. आणि त्यानेच फोन केला, बाबा माझी ट्युशनची फी राहिलेली, काही गाईड्स घ्यायच्या, 10 रुपये 10,000 टाका. टाकायचे का नाही? कारण मागणीचा विषय जर चुकीचा असेल तर ती मागणी वाईट आणि मागणीचा विषय चांगला असेल तर ती मागणी कशी आहे? चांगली आहे. मागणीचा विषय संसार असेल तर मागणी ही वाईट आहे आणि मागणीचा विषय जर देव असेल ही मागणी कशी आहे? चांगली आहे. आपली मागणी कोणती आहे? आपली सगळ्यांची. वाढावे वाढावे संतान, लेकर व्हावे, ग्रही व्हावे धनधान्य. बघा याच्याच विरुद्ध प्रमाणे तुकाराम महाराजांचं न मिळो खावया वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. तुकोबरायची मागणी न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करू. म्हणून तुकोबराय मागणारे नाही तर ज्यांनी प्रपंचाचं कधीच बघितलं नाही ते तुकाराम महाराज.
परमार्थामध्ये भगवत प्राप्तीसाठी मागितल्याशिवाय राहिली नाही ती तुकाराम. हे बघा, महाराजांनी देवाच्या संबंधी सुद्धा देवाला काही मागितलं नाही. आजचा अभंग मागणी पर कसं काय, तर कदाचित देवानेच महाराजाला विनवणी केली असेल की महाराज मागा. मला एकाने विचारलं तुम्ही असं कसं काय म्हणता बाबा, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता हे एकमेकाला मोबाईल येतात का नाही, तर मोबाईल मध्ये काही प्रक्रिया आहे, काय त्याची पद्धती. स्पीकर जर असा ऑन केला म्हणजे त्याचा जर आवाज वर केला तर शेजारच्या माणसाला ऐकू येते, आणि नाही केला तर जरी नाही आला तर थोडं थोडं तुम्हाला ऐकू येते. पण तुम्ही जर ते कानातलं काय म्हणते त्याला इयरफोन, ते जर कानात घालून तिकडून जर तुम्हाला फोन आला तर तो माणूस तुम्हाला काय म्हणून राहिला मला जराही ऐकायला येत काय कळालं ना. तर ध्यान धरून ऐका. तुम्ही जर इयरफोन घालून तिकडला फोन जर तुम्हाला आला, तुमच्या शेजारीही बसलेल्या माणसे तुम्हाला तो माणूस काय म्हणून राहिला हे ऐकायला येत नाही. पण एक लक्षात घ्या, तुमच्या बोलण्यावरून शेजारचा माणूस अंदाज काढू शकतो हा याला काय बोलून राहिला. हे तर कळत नाही. समजा आमच्या कानात इयरफोन आहे आणि तिकडून फोन येऊ राहिला, महाराज जाणता रे, आता तिथं म्हातारी काय पण मी म्हणतो नाही ना रे, मी गुंतलेलो याचा अर्थ तुम्हाला चुकून काय. समजा एखादा तिकडून शिव्या द्यायला लागला, तुम्ही इकडून शिव्या देऊ राहिले, तिकडून ओव्या म्हणून राहिला, ते असं म्हणायचं का आपण. याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराज कधीच मागत नव्हते आणि ज्याची मागणी करून राहिले, याचाच अर्थ असा आहे की देवानेच महाराजाला विनंती केली असेल की महाराज मागा विठाला. महाराज म्हटले देवा मला काही नको पण मनसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा. काय देगा पांडुरंगा, तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. महाराजांनी देवा तुझा विसर होऊ देऊ नको अशी मागणी केलेली आहे. खरं तर असं आहे, आता आम्ही पहिल्यापासूनच वेदांत सांगणारी माणसं ऐकायला बरीच मंडळी अशी की मला वाटतं वेदांत ऐकणारीच आहे. आता महाराजांनी इथे तुझा विसर न व्हावा ही मागणी केलेली आहे. हे बघा, आता आपण सगळ्यांचा जर शोध घेतला, अगदी थोडक्यात सांगणार आहे मी, तुम्हाला अन्वयाने काय आवडतं आणि व्यतिरेकाने काय आवडतं असं जर चिंतन केलं
अन्वयाने आवडणे म्हणजे काय? मला हे पाहिजे आहे असं जे म्हणणं आहे त्याला म्हणायचं अन्वयाने आवडणं. आणि मला हे नको आहे असं जे म्हणणं आहे ते व्यतिरेकाने आवडणं. तुम्हाला मुलगा कसा आवडतो? अभ्यास करणारा आवडतो की नाही? अभ्यास करणारा माझा मुलगा पाहिजे असं आवडणं जे आहे ना त्याला अन्वयाने आवडणं म्हणतात. आणि तुमचा मुलगा तुम्हाला कसा आवडत नाही, तो मोकार वागू नये असं आवडतो. मोकार वागू नये असं जे आवडणं आहे ते व्यतिरेकाने आवडणं आहे. आणि चांगला वागावं हे कोणतं आवडणं आहे? अन्वयाने. खायला का हो म्हणे आम्हाला गुलाबजाम पाहिजे, म्हणजे काय आवडून राहील तुम्हाला? अन्वयाने. कारल्याची भाजी घ्या ना, मला आवडत नाही, हे आवडतच. मला आवडत नाही हे सुद्धा काय ते आवडतं, पण हे कशाने आवडतं? व्यतिरेकाने. तसं प्रत्येक जीवाला जर विचारलं तुला काय हवं आहे आणि काय नको आहे, तर मला वाटतं याचं सरळ उत्तर असं आहे की प्रत्येकाला आवडतं मला सुख पाहिजे आहे आणि दुःख नको आहे. अन्वयाने काय आवडतं? सुख आवडतं. आणि व्यतिरेकाने काय आवडतं? तर दुःख आवडत नाही. कळवून तुम्हाला आता ते एक लक्षात घ्या. सुख दुःखाचा विचार जेव्हा आपल्याला पुढे येईल त्यावेळेस अनेक शास्त्रकारांनी सुख दुःखाची संगती लावलेली आहे. अनेक शास्त्रकार आहेत, त्यातील मी 4 शास्त्रकार आपल्या समोर मांडणार आहे. आणि त्याच्यानंतर तुकोबराय आणि ज्ञानोबराय हे 5वे किती मोठे शास्त्रकार हे सांगणार आहे. विठाला विठाला. पहिलं शास्त्र आहे चारवाक नावाचं शास्त्र. बारीक बारीक संकाच सरळ सरळ सांगू सांगत ना. कसं चारवाक नावाचं शास्त्र म्हणजे काय? जे 4च भूत मानतात, जे चक्षुर्वय सत्य मानतात, जे डोळ्यानं दिसतं, कानानं ऐकू येतं, कातडीला स्पर्श होतो, जिभेला खरट आंबट कळतं, असं मानणारा जो वर्ग आहे त्याला काय म्हणायचं? चारवाक. ते म्हणतात आकाश नावाचं भूत दिसत नाही म्हणून ते नाही, म्हणून 4च भूत जे मानतात त्याला कोणतं शास्त्र म्हणायचं? चारवाक शास्त्र. आणि त्यांनी कोणतं मानलं? सुख दुःखाची संगती. त्यांचं म्हणणं आहे बाबा, पदार्थ असेल तर सुख आणि पदार्थ नसेल तर दुःख. कळलं का? पदार्थाचा भाव हा सुखाला कारण आहे आणि पदार्थाचा अभाव दुःखाला कारण आहे. मी सांगितलं तुम्हाला जरा जड जाईन ते. आता काही लोक म्हणतील पदार्थ म्हणजे काय? तर पदार्थ म्हणजे काय सांगू का? पदस्य अर्थ हा पदार्थ. हा व्याकरणामध्ये असं सांगितलं, पदाचा जो अर्थ आहे त्याला काय म्हणायचं? पदार्थ. आता पद म्हणजे काय? पदार्थ पाहिलं तुम्ही, आता पद म्हणजे काय सांगू का तुम्हाला? व्याकरणामध्ये बालवाडीमध्ये आपण शिकत असताना आपल्याला 12 खडी आली. 12 खडी आली का नाही? खा खिकी खा खिकी आलं का नाही? तर त्याच्यामध्ये असं आहे बरं, त्याला वर्ण म्हणतात. काय म्हणतात त्याला? वर्ण. आणि ते 2 वर्ण 3 वर्ण एका ठिकाणी आले की त्याला म्हणायचं पद. त्याला काय म्हणायचं? पद. पद. 2 वर्ण काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4. समजा मृदंग, याच्यामध्ये किती वर्ण आले? तर 3 आले. ढोल मानून म्र आलं, द आला आणि ग आला. तर मृदंग हे 3 वर्ण एका ठिकाणी आले की याला काय म्हणायचं? पद. हे काय झालं आता? पद. पद. मग आता हे पद आहे, या पदाचा काय अर्थ आहे? तर ह्या पदाचा अर्थ आहे हा मृदंग. कळलं ना? नाही कळलं तरी चला, आपलं नशीब समजायचं. गुळ. गुळ म्हटलं ना मी, त्याच्यामध्ये 2 वर्ण आहेत, गो आहे. पण आता हा गुळ म्हणजे काय झाला? पदार्थ. आता याला काय म्हणायचं? आपण वर टाकलेलं मंडप. तर मंडप पद आहे आणि मंडप पदाचा अर्थ काय? दिवा. तसं जगामध्ये कोणतीही वस्तू घेतली तर त्या त्या पदाचे अर्थ आहेत. आणि म्हणून या मृत्यू लोकांमध्ये जो काही तुम्हाला दिसेल त्याला काय म्हणायचं? पदार्थ. आणि कन लगे माईक पदार्थ, म्हणजे खायचा जो काही पदार्थ तोच पदार्थ नाही. तुमच्या घराला पदार्थ म्हटलेला आहे, बायकोला पदार्थ म्हटलेले आहे, मुलाबाळाला पदार्थ म्हटलेले आहे. एकाच वाक्यात बोलू का? देवाला सोडून जेवढं जेवढं दिसतंय ते सगळे काय की पदार्थ. विठाला आणि म्हणून चारवाक वाद्याचं म्हणणंच ते पदार्थ ज्याच्याकडे त्याला सुख आणि ज्याच्याकडे पदार्थ नाही त्याला काय की दुःख. ज्याला बायको आहे त्याला सुख आणि ज्याला बायको नाही त्याला काय की दुःख. ज्याला मुलगा आहे त्याला सुख, ज्याला मुलगा नाही त्याला काय दुःख. ज्याच्याकडे पैसे आहे त्याला काय सुख, ज्याच्याकडे पैसे नाही त्याला काय की दुःख. म्हणून
चार्वाकवाद्यांनी समाजाच्या समोर हे मत मांडलं की तुम्हाला सुख पाहिजे का, पदार्थ जमा करा. आणि ते पदार्थ कशाने भेटतात, तर ते पैशाने भेटतात. म्हणून येन केन प्रकारेन फक्त पैसा जमा करा आणि पदार्थाचा संग्रह करा. विठाला विठाला. आपल्या भारतामध्ये एका कोणत्याही राजकीय नेत्याचं जर खातं मला वाटतं सील केलं तर आपला भारत 1000 वेळेस कर्जमुक्त होईल. किती वेळेस मुक्त होईल? तुम्ही कोणता मोठा नेता घ्या, तुम्ही मला नुसतं नाव सांगा त्याचं. इतका त्यांनी पैसा जमा केलेला आहे. एवढी मोठी त्यांचे घर आहे. अर्ध मला वाटतं कोरभर पूर्ण एकाच लिडरच आहे. विठाला विठाला. त्या चार्वाकाचं ऐकणारे लोक आहे ना. आता समजा मी महाराज आहे आणि मला जर असं वाटत की पैशाशिवाय सुख जर नाही, मी मला वाटतं कीर्तनकार म्हणून घेण्याचे योग्य दिस नाही. ते पदार्थ चार्वाकच आहे. मी पण त्या मतात आहे. गाडी चांगली चार्वाक, खायला चांगलं चार्वाक. आता दुसरा एक वर्ग आला, तो काय म्हणतो माहितीये का, पदार्थ असला म्हणजे सुख मिळतं असं तुम्हाला कोणी सांगितलं? पदार्थ अनुकूल असेल तर सुख आणि पदार्थ प्रतिकूल असेल तर दुःख. पदार्थ असून भागत नाही. महाराष्ट्रामध्ये जेवढे साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, ह्यांना एकालाही साखरेची चहा चालत नाही. साखर नाही का अनुकूल नाही? अनुकूल. साखर आहे पण काय नाही त्यांना अनुकूल. म्हणजे याचा अर्थ काय झाला? पदार्थ नाही त्यांच्याकडे, पदार्थ आहे पण तो कसा आहे? अनुकूल नाही. आता बरेच लोक आहेत, महाराज लग्न नसतं केलं तर पुरला असतो का काय? इतकं पोरग मोकार निघालं उठलं की मारी तुम्ही. तर पोरग नाही का अनुकूल नाही? मला मी खोटं बोलणार नाही. मी 35 वर्षाच्या अगोदर राहुरीला गेलो कीर्तनाला. रात्रीचे कीर्तन आळंद घेऊन आलो, सकाळचं कीर्तन. आणि त्या काळामध्ये 1 कोटीचा बंगला होता शिवाजी महाराज त्या माणसात. बरं, सगळे माळकरी माणसं घरात. माझ्याबरोबर काही डॉक्टर ते होते त्या काळात. त्याला ते फिल्टरचे असं बिस्लरीचं पाणी लागायचं. त्याने पाणी आणल्याबरोबर ते म्हणे मला जरा बिस्लरी आण म्हणे, फिल्टरचं पाणी लागत. ते म्हणे आपल्या संडासात फिल्टरचंच पाणी म्हणे. संडासाचं काय म्हणे, खरंच होतं त्याचं. त्याला 2 एकर शेती होती आणि त्याच्यात खायची बोर लावली होती आणि पाणी खारं होतं म्हणून त्याला एवढं फिल्टर प्लॅन बसविला. आता सगळ्या बोरीला पाणी कशाचं होतं? बेसिंगला फिल्टर पाणी, संडासात फिल्टर पाणी. मला काय म्हणायचं, एवढा माणूस कीर्तन झालं, सगळे महाराज लोक झोपायला तिथे राहायला. आणि म्या म्हाताऱ्याला सहज चौकशी केली, म्हणजे बाबा एवढं मोठे बंगला 1 कोटीचा त्या काळामध्ये तुम्ही काय नेमकं पैशाचा स्रोत कोण कसं काय बांधला? त्यांना सांगितलं मी जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक आणि बायको शिक्षिका. त्या काळात काही पोराचं बंधन नव्हतं नोकरीवाल्याला. म्हणलं पोरं किती? म्हणे 3. म्हणलं ते काय करते? म्हणे स्नेही शिक्षक. सोनात म्हणे 3 शिक्षिका. मुली किती? म्हणे 3. म्हणलं त्या शिक्षिकाचे म्हणे. बरं जवाई तर म्हणे ते शिक्षक. म्हणजे झाले 14 हे सगळे. झाले 14 आणि सगळे माळकरी. पुन्हा असं नाही की बाबा खाणारे पिणारे असणे, सगळे माळकरी. म्हणजे या म्हाताऱ्या सगळं 14 शिक्षक त्या फॅमिलीमध्ये पाहिला. तुम्ही असा माणूस आतापर्यंत सांग खरंच. आणि मी नुसतं त्या म्हाताऱ्याला म्हणलं बाबा तुमच्यासारखा भाग्यवान माणूस मी आज पहिल्यांदाच पाहिला. म्हणून राहिलं म्हणे बाबा मला देवानं निसंतान ठेवलं असताना तर लय भाग्यवान राहिलो असतो. मला बाळाचं पांगलंच काय अवघडलं कसं काय? अहो ते म्हणजे सत्तेसाठी आले उन्हाळ्याचे. एक राहत्याला, एक शिर्डीला, एक नगरला राहते. मेसून दाबायतो मला. आणि आमच्या घरात झाडायला सुद्धा कोणी नाही. म्हणे याला पदार्थ नाही का अनुकूल नाही? अनुकूल काही नाही. म्हणून लेकरं बाळ असे स्टँडर्ड झाल्यापेक्षा सुसंस्कार संपन्न करा आणि तुम्हाला ते अनुकूल राहतील असे करा. विठाला विठाला. आणि याच्यानंतर पूर्वमीमांसक आला लक्ष्मणजीला. आणि तो काय म्हणतो माहितीये का, सुखाला कारण पूर्वजन्मीचं पुण्य आणि दुःखाला कारण पूर्वजन्मीचं काय की पाप. अगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखा ते फळावे दया ते भोगावया यावे देहा एका. आजही तुमच्या मनाची धारणा आहे. एखादं घर लिहिलं, असं घर बांधलं, त्या घरावर असं कोणी लिहिलं नाही नाव काय, आई वडिलाचं पाप असं कोणी लिहित नाही.
ट्रकवर पाहिलं तुम्ही कधी? माय बापाची पुण्य लिहिते, पाप कधी लिहित नाही, कारण तुमच्या डोक्यात आहे ते. 4-5 म्हातारे बसले आणि एका म्हाताऱ्याच्या पोरानं सगळी जमीन विकून टाकली आणि ते मग बाकीचे म्हातारे म्हणे करे ले मोकाट पोरग निघालं, ले मोकाट पोरग निघालं. ते म्हातारं राहिलेलं राग आला. असं म्हणेन का बरं अशोक महाराज? कसं जाऊ द्या नो, माझं पहिल्या जन्मातलं पुण्य म्हणून पोरग मोकाट निघाला असं म्हणेन का? काय म्हणतो ते? माझं पहिल्या जन्मातलं काय की पाप आहे. याचा अर्थच असा आहे, भोगतो न घारे तत्वज्ञान काय सांगतो सांगा. ज्याला त्याला आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे तो कितीही मोठा असला तरी त्याला दुःख आहे, आणि ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान असेल तो कितीही लोकांच्या दृष्टीने गरीब असला तरी तो कसा आहे की सुखी आहे. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. मला तुकोबरायांची ज्ञानोबरायांची विशेषता सांगायची. काय सांगायची विशेषता? जे पाठ ऐकणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो, अज्ञानामध्ये पूर्व वस्तूचा अनुभव नसतो. अनुभव नसतो. कोणा बारकावा सांगतो तुम्हाला. समजा एक रसगुल्ला कोणी खाल्ला, तो खाल्ला का? तुला ज्ञान आहे त्याचं, तुम्ही खाल्ला नाही? खाल्ला तुम्ही? खाल्ला बाबा? नाही खाल्ला. म्हणजे काय झालं त्यांना? त्याचं काय अज्ञान. म्हणजे अज्ञानामध्ये वस्तूचा अनुभवच नाही. याचा अर्थ काय? रसगुल्ला त्यांनी खाल्ला नाही म्हणजे रसगुल्ला माहीतच नाही. काय नाही माहीतच नाही. मला काय म्हणायचं, आपल्याच कानामध्ये घातलेली पेन्सिल, आपल्याच कानामध्ये घातलेली पेन्सिल, आपल्याकडून जर त्या ठिकाणी पेन्सिल हरपले असा जर भ्रम झाला तर पेन्सिलचा अज्ञान आहे का विसर पडला? आत्मस्वरूप नसतं तर त्याचं तुम्हाला अज्ञान असतंय, पण आत्मस्वरूप सतत असल्यामुळं त्याचं कधी अज्ञान होऊ शकत नाही. म्हणून महाराजांनी साधू संतांनी विसर मानला. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूपया अज्ञानाशी. आला का बारका? हा बारका ध्यानात की अज्ञानामध्ये आत्म्याचं सोप्या भाषेत बोलतो. इथं लोकांना देवाचा अज्ञान आहे की विसर पडला? देवाचा काय पडला? विसर पडलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुझा विसर न व्हावा काय करणार? त्याचं उत्तर महाराज अभंगात, गुण
हे पण महत्वाचं आहे. मी परवाला सांगितलं एका गावामध्ये की सवडीचा परमार्थ टिकत नाही, विधीचा परमार्थ निश्चित फलापर्यंत पोहोचत नाही आणि आवडीचा परमार्थ उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आता तुमचा परमार्थ कोणता? सवडीचा. मी एका गावाला तसा सप्ताह पाहिला. सप्ताह कधी होतो? असं कसं तुमचं? कधी उन्हाळ्यात, कधी पावसाळ्यात. ते म्हणजे आमचं रिकाम पण झालं तेव्हा. रिकामपणाचा सप्ताह नको म्हणलं. याला सवडीचा परमार्थ म्हणायचा. कोणता? सवडीचा. एक लक्षात घ्या, मानवी शरीरातून जीव जेव्हा जाईल ना त्यावेळेस अन्य देहामध्ये सवड नाही का भगवत प्राप्तीची आवड उत्पन्न करता येत नाही. आवड नाही, सवडच आहे सगळी. कुत्र्याच्या जन्मात सवड, डुकराच्या जन्मात सवड. विधीचा परमार्थ कसा आहे माहितीये का? म्हातारं मारता मारता सांगून गेलं पंढरपूरची वारी कर म्हणून करणं लागते. त्याला करायची काही गरज नाही. याला कोणता परमार्थ म्हणायचा? विधीचा. इथे तुकाराम महाराज म्हणतात तसं नाही. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. आता आपल्याला वेळ पुरणार नाही. मग गुण गायन केल्यानं काय होणार आहे? ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवय वसती देत. एक नेहमी प्रक्रिया दोनदा मला देऊन सांगायचे. ती सांगत असतो. अप्राप्त अप्राप्त वंध्या पुत्र, प्राप्त अप्राप्त ब्रह्मादिक पदे, अप्राप्त प्राप्त स्वप्नातले पदार्थ आणि प्राप्त प्राप्त म्हणजे देव. काय की देव आहे पण तो देव प्राप्त असून प्राप्त नाही असा जो भ्रम झालेला आहे तो भ्रम घालवायचा असेल तर तुम्हाला भगवंताच्या गुणाचा अनुवाद करणं आहे. गुण गायन आवडी हेच माझी सर्व जोडी. आणि एक अतिशय आपल्याला चक्रावून टाकणारी मागणी तुकाराम महाराज अभंग योग्य वाटते. मला तुझा विसरण व्हावा ही मागणी सुद्धा योग्य वाटते. पण न लगे मुक्ती आणि संपदा, संपदा नको हेही मला योग्य वाटेल. पण महाराज मुक्ती का नको म्हणायला लागले? हे बघा, ज्ञानोबराया, नाथ महाराज, तुकोबराया, नामदेव महाराज या सर्व संतांची आपण जर प्रमाणात तपासली सर्वांनी मुक्तीचा पुरस्कार केलेला आहे. कशाचा? मुक्तीचा. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचा रिसा दिल्या. संत चरणी भाव धरा क्षण क्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुज्यता वरा हेची करावा. नामदेव महाराज सांगतात. अहो तुकाराम महाराज स्वतः असं म्हणतात. तुका म्हणे मुक्ती वरी नवरी आता दिवस चारी खेळी. मला असं वाटतं की महाराज स्वतः म्हणतात मी मुक्ती रूपी नोकरीशी विवाह केला. आणि आता काय म्हणायला लागले इथे? न लगे मुक्ती आणि संपदा. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आम्हाला.
मग जगद्गुरु तुकोबार आहे काय आमदार खासदार मंत्री सारखी होती का? आता परवाला एक महिना झाला असेल विदर्भामध्ये एका गावाला साठवून तलाव होणार होता आणि गाव अख्खच्या अख्खं बाधित होणार होतं. म्हणून त्या लोकांनी पालकमंत्र्याला बोलावलं, सांगितलं काही करा पण हे धरण करू नका म्हणे, कारण आमचं गाव कुठं जायचं काय करायचं सगळं विस्थापित होतं. उत्तर देताना त्यांनी सांगितलं माझा जीव गेला तरी चालेल पण धरण होऊ देणार, जीव देईन म्हणे धरण नाही होऊ देणार नाही. आणि त्या धरणाचा लाभ ज्या गावाला होणार होता तर ते 30 किलोमीटरवर पुन्हा त्या पालकमंत्र्याचं त्या ठिकाणी त्या लोकांनी सत्कार ठेवला आणि त्यांनी हीच मागणी केली पण तुम्ही काही करा धरण करा. ते एका गावात विचार न करू जवळजवळ 50 गावाला ते फायदा होतो. आणि उत्तर देताना ते काय म्हणले माहितीये का, जीव गेला तरी चालेल पण धरण करीन म्हणजे करीन. हे बरं आहे का सांगायचं जीव गेला तर. तसं तुकाराम महाराज एकीकडे काय म्हणतात, मुक्ती परिणिलीन मुक्तीसाठी परमार्थ कळा. आणि इथे काय म्हणायला लागले, न लगे मुक्ती आणि संपदा. आणि म्हणून अभ्यास पूर्ण अभंगाचं चिंतन पाहिजे. मग तुकाराम महाराज मुक्ती पाहिजे म्हणतात हे खरं आहे, मुक्ती नको म्हणतात हे खरं आहे. महाराजांचं कोणतं प्रमाणे योग्य म्हणायचं आपण, मुक्ती पाहिजे म्हणतात हे तर मुक्ती नको म्हणतात हे, तर दोन्ही तर खरं होत नाहीये. दोघांची भांडणं झाली आणि तिसरा सोडवायला गेला म्हणजे बाबा तो करे तो करे, मग दोघांचं खरं असतं भांडण मारायला झाले असते की ते खरं नसतं, एक खोटं असतं एक काय असतं खरं असतं. इथे महाराज मुक्ती नको म्हणतात तर मुक्ती पाहिजे म्हणतात. त्याचं कारण एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक पहिलवान ग्रामस्तरावर कुस्त्या, नंतर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर कुस्त्या करू लागला, कुस्तीपटू. त्याला वाटलं की आपण 30 वर्षाच्या आतच कुस्त्या करू शकतो, पुढे कुस्त्या नाहीये. एका आयुर्वेदिक वैद्याकडे तो गेला. आयुर्वेदिक वैद्याला त्यानं सांगितलं हे बघा मी 50 वर्षापर्यंत कुस्त्या करायला पाहिजे, याच्यासाठी एखादं गोळी औषध काहीतरी सांगा म्हणे, आयुर्वेदिक दवा. ते आयुर्वेदिक वैद्य हुशार होते, त्यानं सांगितले बघ तर गावरान गाईचं दूध पचत नाही. हो आणि एक काम करायचं, सकाळी व्यायाम झाला की 2 लिटर गावरान गाईचं दूध घ्यायचं. सकाळच्या जेवणामध्ये तुला भाजी वरण काय खायचं तर खायचं, पण संध्याकाळचं जेवण एक नियम पाळायचा काय की संध्याकाळी शाळू ज्वारीची भाकरी आणि गावरान गाईचं 2 लिटर दूध एवढं तू खाल्लं की तू 50 वर्षापर्यंत कुस्त्या करशील. थोडक्यात सांगतो. आणि मग ते सासरवाडीला गेलं आमरसाच्या दिवसामध्ये, सासून त्याला आमरस, हो हो मामी मामी आमरस होतो म्हणे, दूध आणि भाकर. साडूच्या गावाला गेलं काही केलं तेव्हा सांगतं गुलाबजाम, हो हो नाही नाही आपल्याला काय पाहिजे दूध भाकर. मित्राच्या घरी गेलो दूध भाकर. त्याला सगळे लोक म्हणाले येड्या त्या सळीचे दिवस रस खायला पाहिजे, गुलाबजामुन खायला पाहिजे, दूध भाकर कशासाठी, त्यासाठी तब्येतीसाठी. कशासाठी? तब्येती. त्याचं एकच उत्तर काय, दूध भाकर कशासाठी, एकच उत्तर तब्येतीसाठी. महाराजांनी विचारलं हो बाबा दूध भाकर कोण खात, तब्येतीसाठी. कशासाठी खातात दूध भाकर, तब्येतीसाठी, तब्येत चांगली होण्यासाठी, तब्येतीसाठी. पुढे काय झालं की त्याला 2-3 वर्षांनी जेवण झाले का आम्हाला खाज येऊ लागले. खाज आल्यानंतर मग अर्धा तास झाले खाज यायचे. मग त्याचा फॅमिली डॉक्टर होता, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सांगितले काम करा, तुम्हाला कशाची तरी अलर्जी आली, काहीतरी एखादा पदार्थ असा तो पोटात गेला तुम्हाला त्याचं काय ते रिएक्शन येते आणि रिएक्शन आल्यामुळे खाज येते. कारण कशाची अलर्जी येते ना. आता काय केलं ते गवत नसतं का पूर्वीच्या काळामध्ये, त्याला काँग्रेसप्रती पक्षाचं नाव आले म्हणून गाजर गवत म्हणते लोक त्याला. काँग्रेस म्हटलं तर पक्षाचं नाव येतं. गाजर गवत लागलं रे अंगाला की काय त्याला खाजू येते. आता मला इसबगोलची अलर्जी, इसबगोल चावला ना तर पूर्ण अंगाला गोथा येतात. असे काहीला अलर्जी आहे, काहीला धुळीचीच अलर्जी. धूळ नसते कशी, बारीक धूळ नाकात गेली झाली सर्दी सुरू. एका गावाला वार्षिक जातो तिथं अशी सामान्य म्हातारी पण आदरयुक्त तिथं काय की भोजन असतं. गेलो की आम्ही जेवायला त्या म्हातारीकडे आमची 4-5 म्हणलं आजी आता जर थकली म्हणलं आता काही स्वयंपाक करीत जाऊ नको, घरगीर चांगलं तिचं. ते सांगितलं पुढच्या वर्षी बाळूचं लग्न होणार, पुढच्या वर्षी सूनच येणार आहे म्हणे. जेवायला काय म्हणे, दुसऱ्या वर्षी गेलो स्वयंपाक म्हातारीच करायला लागली अशोक महाराज. अरे मी म्हणलं आजी सून घरात असून तू कसं स्वयंपाक करते म्हणे, तिला पिठाची अलर्जी आली. कारण पीठ नाकात गेलं की तिला सर्दी होती. मला आता मेली तू आता मधुस. काही लोक असे शिवाजी महाराज
त्याला गाजर गवताची अलर्जी नाही, धुळीची नाही, त्याला पिठाची नाही, त्याला फक्त महाराजाची अलर्जी. महाराज पाहिला अरे बापरे, डोकं जाऊन होऊन जातं, त्याला भाकरी गोड लागत नाही, झोपायला येत नाही. काय बाबा हे अलर्जी ना काही होते बरं का. त्यानं ते आपल्या जालन्यात डॉक्टरने लेटर लिहून दिलं. संभाजीनगरला गेलो, मोटरसायकलवर मित्र नेला. सकाळी त्याचं रक्त वगैरे सगळं काढून घेतलं. त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही असं करा माऊली, रात्री 7 वाजता मी गेलो. 7 वाजता गेल्यानंतर पहिला धाक्याला अलर्जी कशाची? हो डॉक्टर साहेब अलर्जी कशाची आहे? तुम्हाला दुधाची अलर्जी आली. कशाची अलर्जी आली? आता एक लक्षात घ्या म्हणे, आता दूध खाल्ल्यावर नुसती खाजू येते आणि तुम्ही दूध खाणं बंद केलं नाही, तुमची 1-2 वर्षात स्मशानभूमीमध्ये रवानगी होईल. त्याच्यामुळे तुम्ही दूध कायमचं बंद करा. आणि एक नियम आहे कोणता? आपल्याला जो पदार्थ आवडतो तो जर आपल्याला बंद झाला की माणूस अर्धा तिथंच मरतो, त्याला मरायची गरजच नाही. थंडी मी म्हणत होती, मोटरसायकल आहे, बदनापूरच्या पलीकडून सासरवाडी होती त्याची, त्याला वाटलं जाऊया घरी जाणंच नको. आणि असं जवळ आलेलं त्यानं त्याच्या मेवण्याला फोन केला, म्हणे काय म्हणे मी येऊ राहिलो म्हणे. तिथं गेल्या दरवाजा उघडल्याबरोबर सासूचा पहिला प्रश्न, जावे बापू जेवायचं म्हणे. हो जेवायचं म्हटलं तिला पहिला ताण आला की दूध कुठून आणा, कारण तिला माहित होतं त्याला काय लागत दूध. त्यानं पाठवलं, 2 लिटर दूध आणलं, ज्वारीची भाकरी तयार केली, त्याच्या ताटात भाकरीन दूध वाढलं. त्यावेळेस म्हणतो, मामी तुमच्या पाय पडतो, मला अगदी थेंबर सुद्धा दूध नको. दुष्काळ संपला माझा. पहिल्याने दूध मागित होता तब्येतीसाठीच, आणि आता दूध नको म्हणतो कशासाठी? तब्येतीसाठी. लागले करणार तुम्हाला. तसं तुकाराम महाराज मुक्ती पाहिजे म्हणतात सुखासाठी, आणि मुक्ती नको म्हणतात सुखासाठीच. पण त्यातला फरक तुम्हाला सांगतो, जेव्हा मुक्ती पाहिजे म्हणतात तेव्हा मोक्ष सुखासाठी, आणि जेव्हा मुक्ती नको म्हणतात तेव्हा ज्ञानोत्तर भक्ती सुखासाठी. विठाला विठाला येईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा सारावया. आणि म्हणून महाराज म्हणाला, न लगी मुक्ती आणि संपदा. आणि संत संग का बरं? त्याचं कारण आहे, कारण जीव सतत विनाकारण आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहिला तर ते संस्कार त्याच्यावर होतात. आणि म्हणून संत संगत ही मानवी जीवनाच्या उद्धाराचं साधन आहे. म्हणून संत संगती सदा. आणि देवा मला जर विसर पडत असेल आणि संत संगती देत असेल तर तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे
आम्हासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. अगदी 10 मिनिटामध्ये आपण शेवटच्या चरणाचा थोडासा विचार करू. महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सुद्धा असा प्रश्न उपस्थित करणारं चरण या ठिकाणी लिहिलेलं आहे. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. महाराजांचं प्रमाण बघू आपण याच्या विरोधातली. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा बहुया उदराचे कष्ट. खरं तर ब्रह्मल्य ब्रह्मनाथ गुरुजी परवणकर सांगायचे गरिबीचं दुःख, यमयातनेचं दुःख आणि गर्भवासाचं दुःख. सगळ्यात मोठं दुःख कोणते बरं? गर्भवासाचं आहे. की बघा, श्रीमंताला गरिबी नाही का दुःख नाही? गरिबी नाही, दुःख आहे. किती श्रीमंत लोक दुःखी आहे. मला वाटतं श्रीमंत लोकायला गरिबी जरी नसेल तरी दुःख आहे. ब्रह्मादिक देवाला काही कमी नाही, पण गर्भवासाचं दुःख त्याच्याही बापाला चुकलेलं नाही. आता इथेच सुद्धा आपल्याला गरमी होऊन राहिली की नाही थोडी थोडी. मग आईच्या उदरामध्ये कठीण असा काय आहे की गर्भवास आहे. मग एकीकडे तुकाराम महाराजांनी सगळ्यात मोठं दुःख वर्णन केलं असेल ते गर्भवासाचं. किंवा गर्भवासाच्या यातना निवृत्त करणं हाच मोक्ष आहे. दुसरं काय? दुसरा मोक्षच नाही. गर्भवास निवृत्त झाला रे झाला असं समजायचं की याला काय झाला? मोक्ष मिळाला. आणि इथे तर महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सज्जना, तुकोबरायला मोक्ष मिळवायचा नव्हता. मोक्ष आम्हा घरी कामारी त्या दासी. महाराजांच्या घरी मोक्ष झाडून घेत होता. आणि एवढं मोठं मोक्ष सुख असून महाराज हिमालय एवढं दुःख गर्भवासाचं का स्वीकारित असेल? त्याची 3 कारण समोर आपण समाप्त करतो की महाराज गर्भवासाचं दुःख का मागायला लागले. त्याचे पहिले 3 कारण आपण हे बघा. व्यवहार असो का परमार्थ असो, एकदा साध्य निश्चित झालं तुमचं साध्य की मला हे प्राप्त करून घ्यायचं आहे, त्या साध्याच्या प्राप्तीसाठी किती खडतर साधना करण्याचा प्रसंग आला तरी सुद्धा माणसाला दुःख दुःख वाटत नाही. हा नैसर्गिक नियम आहे. हे जे मुलं पक्वाद वाजवतात, तुम्हाला वाटतं लय मस्त बा मुले वाजवते खास. त्याला 4 वाजता उठून कायमच्या थंडीमध्ये घाम निघतो, तर ती प्रॅक्टिस काही लोकांना दिसत नाही. हा नियम आहे. काय नियम आहे की तुम्हाला साध्यापर्यंत पोहोचत असेल ना तर त्याच्यासाठी कितीही कष्ट असले ते कष्ट नाही वाटत माणसाला, कधीच नाही. हा नैसर्गिक नियम आहे. रात्रीला पाणी देणं सरकीला सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. पण तरी देता का नाही तुम्ही? का देता? त्याचं कारण आहे की आपल्याला आपल्या मनासारखं उत्पन्न. हे जे IPS अधिकारी होऊन राहिले, UPSC ची परीक्षा देणारे पोरं 18 तास अभ्यास करतात, त्यांना कष्ट वाटते नाही. कारण तुम्ही साध्य ठरविलं की तुम्हाला कष्ट वाटणार नाही. इंग्रज न्यायालयाने भगतसिंगाला जेव्हा मरेपर्यंत फाशीची सजा सुनावली त्यावेळेस भगतसिंगाच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसंडून वाहत होता. एवढा आनंद होता की भगतसिंगाच्या आयुष्यामध्ये त्याला तेवढं आनंदित कधीच पाहिलं नाही लोकांनी. मला वाटतं आजही जर एखाद्याला फाशी नुसती तुम्हाला फाशी होणार माहीत झालं, माणसं जेवण करीत नाही, वक्ष होतात. आणि भगतसिंगाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. आणि त्या न्यायालयामध्ये इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरमच्या घोषणा देणारा पहिला स्वातंत्र्यवीर जर कोण असेल तर कोण आहे की भगतसिंग. आणि त्याचं म्हणणं होतं की मला कुठेतरी तिथे फाशी देते तिथे नका देऊ, चौकात द्या. कुठे द्या? चौकात द्या. मी आनंदानं ती स्वीकारतो. आणि एकच असा फाशीवर जाणारा महात्मा आहे की वंदे मातरम म्हटलं, इन्कलाब जिंदाबाद म्हटलं, भारत माता की जय म्हटलं, सुखाने फास गळ्याला लावला आणि फाशी घेतली. दुःख एक आनंद येतो. मला वाटतं त्याच्यासारखं दुःख नाहीये. मृत्यू सारखं जगात कोणतंच दुःख नाही, तरी त्याला आनंद का होत होता? त्याला माहिती नाही माझ्या एकट्याच्या फासावर जाणार जर भारत स्वतंत्र होत असेल तर मी किती वेळा फासावर, कारण भारताचं स्वातंत्र्य हे त्याचं काय होतं? साध्य होतं. दुसरं काय नाही. साध्य ठरलं नाही एकदा तुमचं, तुम्हाला साधनाचे कष्टच वाटत नाही. आपल्याला सगळ्याला इतिहास माहिती की जेव्हा तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले
आणि सांगितले की राजे या मुलाच्या तरी आपण लग्नाला यायला पाहिजे. तेव्हा छत्रपतींनी ते निमंत्रण स्वीकारल्यानंतर सांगितलं की मालुसरी तानाजी तुझ्या राजाला एवढ्या वेळेस माफ कर, कारण माझे जवळची आज्ञा आहे की कोंडाणा सर करायचा. उदय भाजानं हजारो हिंदूच्या मुली त्या ठिकाणी टाकेलेले कोंडलेल्या आहे आणि म्हणून मी लग्नाला येऊ शकत नाही. त्यावेळेस आम्हाला लहानपणी धडा होता सज्जनानो, तानाजीच्या मुखातून त्यावेळेस वाक्य निघाले की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग लगीन राहायचं. कारण तानाजीला हे सुद्धा माहिती होतं की मी जर कोंडाणा सर करायला गेलो तर मला कदाचित वापस येता येणार नाही. हे माहिती असून सुद्धा मुलाचं लग्न सोडून तानाजी कुठे गेले? युद्धावर गेले. का गेले? तर तानाजीला हे माहिती होतं की एक तानाजी गेला छत्रपतीला 1000 तानाजी भेटते, पण एका शिवाजी महाराजाचं बरं वाईट झालं तर या देशाला शिवाजी महाराज भेटणार नाही. हे त्याचं काय होतं सारखं विठाला विठाला तुकोबरायच्या जीवनात दुसरं साध्यच नव्हतं. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. महाराजांनी लिहिलं हेची माझी सर्व जोडी. दुसरं कारण तुम्हाला सांगतो, प्रतापगडाच्या पायथ्याला जेव्हा अफजल खानाची शिवाजी महाराजांची भेट ठरली, काही नियम ठरले आणि त्या अफजल खानाने कपट केलं आणि महाराजांची मान उजव्या बगलीमध्ये डाव्या बगलीत दाबून उजव्यानं काय केलं की कट्यारीचा वार केला. तर महाराज वाचले. कशामुळे वाचले? काही नामदार लेकर सांगितलं की चिलखत अंगात होतं. माझी तर सगळ्याला हात जोडून ही विनंती आहे, कुठं काहीतरी करा, पण ब्रह्मज्ञानाचं मुमुक्षुला जर चिलखत असलं ना, तिथे गर्भवासात असला का गर्भवासाच्या बाहेर असला का त्याला कधीच दुःख नाही. हे लय मोठं चिलखत आहे. कारण मी ब्रह्मरूप आहे ही जी अनुभूती आहे, या अनुभूती सारखं चिलखत जगात दुसरं कोणतंच नाही. तुकाराम महाराजांच्या अंगात ते चिलखत असल्यामुळे महाराज म्हणायला लागले, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तिसरं कारण आहे, आता किती ऊन तापू राहिले, किती भयंकर तापतं का. म्हणजे 50 लाखाच्या 20 लाखाच्या 25 लाखाच्या गाड्या आहेत, त्या गाड्यात बसणाऱ्याला आजही ऊन लागत नाही. एसी जर 5 वर केली तर काय वाजत, म्हणजे का वाजत नाही बरं, त्याला ऊन लागत का नाही? त्या गाडीमध्ये एक वातानुकूलित यंत्रणा बसवलेली आहे आणि ती वातानुकूलित यंत्रणा बाहेरच आत येऊ देत नाही, त्याला आत गार हवा देते. तसं मला वाटतं परमार्थामध्ये तुम्हाला जर गर्भवासामध्ये दुःख नको असेल तर सगळ्यात मोठी एसी जर कोणती असेल तर सतत भगवंताचं नामस्मरण हीच एसी आहे. गर्भवासी दुःख नाही येता, हृदया सदा नाम तुझे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर श्री हरिभक्तपरायण दुसरे आपले शिवाजी महाराज काकडी आणि त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपरायण उद्धव महाराज चालत. हा